जय शिवराय शेतकरी मित्रांनो, शेळीपालन म्हणजे एकाच नाण्याच्या शेळीपालनात दोन बाजू असतात. जसं की शेळीपालनात एक असतं जे स्वतः मेहनत घेऊन उतरणारे लोक असतात, त्यांची एक वेगळी बाजू असते. आणि एक दुसरी बाजू असते म्हणजे आकर्षण म्हणून उतरणारे लोक, ही एक वेगळी बाजू असते. जे लोक मेहनत घेऊन उतरतात 100% त्यांना यश मिळतं मित्रांनो. आणि जे लोक आकर्षित होऊन जे उतरतात, जसं की शेळीपालनात नफा डबल आहे किंवा शेळी ही डबल पैसे कमवून देणारी एक अशी एक संस्था आहे किंवा त्यात खूप पैसा आहे असं ज्यांना आकर्षण असतं, त्यांचे 100% फार्म चालत नाही किंवा ते लॉसमध्ये जात असतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ना मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो मित्रांनो. जसं आपण एक साधारण 10 शेळींचं गणित पकडू. आता हा एक अंदाज असणार आहे ज्या माझ्या अनुभवातनं जो मला समोर आलेला आहे तो म्हणून. जसं तुम्ही 10 शेळ्या घेतल्यात, ह्या टॉप क्वालिटीच्या अशा ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत, याच पद्धतीच्या जर तुम्ही 10 शेळ्या अशा घेतल्यात, तर ह्या 10 शेळ्यांची आपण मिनिमम एका शेळीला 2 पिल्ले पकडू. एक शेळी कधी एक पिल्लूही देते, 2ही देते, 3ही देते. आणि चांगलीच शेळी असली तर ती 4ही देऊ शकते, देतेच असं नाही. तर 10 शेळींचे 2 पिल्ल्याप्रमाणे आपण घेतले 20 पिल्ले. आता ह्या शेळ्या आपल्या फार्मवर आल्यात, जसं 3च्या खाली पिल्ले होते, 3ना 2 पिल्ले होती. परत 6 महिन्यांनी त्याच शेळ्या जणतील, त्यांनाही प्लस मायनस पकडून तुम्ही 20 पिल्ले पकडा. ओके. तर मग आता ह्या 10 शेळ्या एका वर्षात तुमच्या फार्मवर म्हणजे 14 महिने 16 महिने एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्यांनी जवळजवळ 35-40 पिल्ले दिलीत. आता ह्या 35-40 पिल्ल्यांचा तुम्ही एक हिशोब जर घेतला तर एक साधारण ॲव्हरेज पकडा तुम्ही. 5,000 धरा, ज्या ठिकाणी पिल्लू तुमचं चांगलं असेल तर 8,000 धरा, किंवा त्याची बोन कॅपॅसिटी किंवा ते आकर्षित असेल तर तुम्ही 10,000 धरा. तर एक अंदाजा लावा किंवा एक हिशोब करा तुम्ही की ते पैसे किती होतात. मी फक्त तुम्हाला एक अंदाज देतोय 10 शेळींचं गणित कसं असतं. तर